आपलं डेकोरेशनचं काम तर एकच नंबर मध्ये झालं होतं, पण आपल्याला घरी जाताना असं काही दिसलं की डायरेक्ट आमची सगळ्यांची फाटच गेली रे भाऊ. तर जय शिवराय पब्लिक, तब्बल आपले 10-12 दिवसानंतर मिनी ब्लॉग येतोय, कारण की नाही का आपली मध्ये थोडी तब्येत पण खराब झाली होती आणि आपलं 10वीचं वर्ष चालू असल्यामुळे आपण थोडा अभ्यासाला लागलेलो आहे. तो विषय सोडा, आपल्याला नाही का डेकोरेशनची ऑर्डर होती म्हणून आपल्याला जायचं होतं सिटीमध्ये, म्हणून लगेचच नाही का आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून आपण निघालो सिटीमध्ये जाण्यासाठी. आणि तुम्हाला माहितच असं आपण दरवेळेस सिटीमध्ये जातो तर आपण या मंदिरामध्ये थांबतो, म्हणजे श्री वैष्णोदेवी मंदिर येथे. मग लगेचच नाही का देवीचे दर्शन करून घेतले आणि डायरेक्ट आलो सिटीमध्ये. आणि आपल्याला जे डेकोरेशन सामान घ्यायचं होतं ते लगेचच आपण घेऊन घेतलं आणि मग तेवढ्यातच आपण निघालो घरी जाण्यासाठी. आणि मग घरी आल्यावर लगेचच आपल्याला जायचं होतं गंगापूरला, कारण की तिथलीच आपण डेकोरेशनची ऑर्डर घेतली होती. म्हणून लगेचच मग आपण आपला सगळा डेकोरेशनचा सामान स्कूटीला लावून घेतला. आणि आपल्या शोध आपले शेंगुळे अन्न पण येत होते, कारण की त्यालाच माहित होतं सगळा पत्ता ते. आणि आपल्याला नाही का करेक्ट 6 वाजता तिथं जायचं होतं, म्हणून घरूनच नाही का आपण लवकर निघालो होतो. मग काही 1-1.5 तासामध्येच आपण पोहोचलो गंगापूर मध्ये. आणि जिथं आपल्याला डेकोरेशनची ऑर्डर होती त्यांचं घर पण काही लांब नव्हतं, म्हणून लगेचच येऊन पोहोचलो आपण त्यांची इथं. मग सर्वता द्यायला आपण नाही इथं बलून रिंग त्यांनी लावून घेतली आणि मग लगेचच लागला रवी त्याच्या कामाला. आणि फायनली आपली बलून रिंग तर इथंच कम्प्लीट झाली होती लावून. आता राहिलं होतं फक्त रिंगला हॅपी बर्थडेचं नाव लावायचं आणि पुढे 2 पिलर लावायचे. तर मग भावनो फायनली आपलं डेकोरेशन तिथंच कम्प्लीट झालं होतं. पण तुम्ही एकदा नक्की आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा डेकोरेशन कसं झालं आणि इथून पुढे आपल्यासोबत काय होतं नक्की पार्ट 2 मध्ये पाहणं विसरू नका. आणि पार्ट 2 पाहण्यासाठी आपल्या आयडीला लवकर फॉलो करून घ्या.